सर्वप्रथम ब्रह्मीभूत मोतीबाबा जामदार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। 2024 हे वर्ष ब्रह्मीभूत मोतीबाबा जामदार यांच्या पुण्यतिथीचे शताब्दी समारोह वर्ष म्हणून साजरे केले जात आहे। त्यानिमित्त गुरुपौर्णिमा ते त्यांची पुण्यतिथी माघ वद्य दशमीपर्यंत प्रत्येक महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यातलाच एक भाग म्हणजे आज असलेले सन्माननीय श्री मधुकर जोशी सरांचे व्याख्यान। आजच्या या कार्यक्रमात मान्यवरांचे तसेच समस्त भक्तगणांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। माननीय श्री जोशी सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे। एवढ्या विद्वतरत्न व्यक्तींचा परिचय शब्दात मांडणे जरा अवघडच आहे, तरी माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न करते। आपले पूर्ण नाव सन्माननीय श्री मधुकर रामदास जोशी। आपण संत वाङ्मयाचे अभ्यासक, लेखक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवृत्त प्राध्यापक आहात। नागपूर विद्यापीठात आपण मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाचे संपादक होतात। 1000 पृष्ठांच्या तुकाराम गाथेचे आपण संपादन केले आहे। प्राचीन मराठी संत वाङ्मय आणि मराठी साहित्य हा आपल्या अभ्यासाचा विषय। PhD आणि MPhilचे आपण परीक्षक होतात। नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या मराठी बोर्ड ऑफ स्टडीज अध्ययन मंडळावरही आपण काम केले आहे। अनेक विद्यापीठांमध्ये आपणास संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते। आपला दत्त संप्रदायाचा गाढा अभ्यास आहे। एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदुइझम मध्ये आपले 200हून अधिक लेख समाविष्ट झाले आहेत। 2019 पासून आपण तंजावर येथे 3500 मराठी हस्तलिखितांवर संशोधन करत आहात। सार्थ तुकाराम गाथेची 400 हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत। नाथ संप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्तगुरूंचे 2 अवतार, मनोहर अंबानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य, वाङ्मयीन परंपरा आणि ज्ञानेश्वर कन्या, सिद्ध परंपरा आणि महाराष्ट्रातील संत, श्री नामदेव चरित्र संशोधन, श्री ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण साहित्याचे तुलनात्मक पाठभेदासह समग्र संकलन अशा विविध पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत। सध्या आपण पुण्याच्या भांडारकर प्राच्य शोध संस्थान येथे संशोधन करीत आहात। विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। आपण अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित आहात। महाराष्ट्र सरकारचा 2019 सालचा महाप्रतिष्ठेचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ द्वारा साहित्य वाचस्पती ही सर्वोच्च मानद उपाधी, तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार पुणे असे विविध पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आले आहेत। विशेष उल्लेखनीय बाब अशी की 2001 साली ब्रह्मीभूत मोतीबाबा जामदार यांच्या पुण्यतिथीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देखील आपण गुरुचरित्रावर व्याख्यानाचे प्रथम पुष्प गुंफले होते व आज शताब्दी समारोहानिमित्तही दत्त संप्रदाय या विषयावर आपण द्वितीय पुष्प गुंफणार आहात। शेवटी आपले वक्तृत्व हाच आपला खरा परिचय आहे। असे बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आज आपल्याला लाभले हे आपले अहोभाग्यच। आता जास्त विलंब न करता मी माननीय श्री जोशी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या अमोघ वाणीला प्रारंभ करावा। धन्यवाद। माझी सद्गुरू माऊली आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी एका अत्यंत पवित्र ठिकाणी गुरु महाराजाबद्दल 2 शब्द सांगण्याचा योग आला। आपल्या कृपेने योग आला। आपल्या सर्वांच्या चरणी मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो। 1-2 गोष्टी आपल्यासमोर सांगतो मी। काकाजी जामदारांचा माझा परिचय होता। मी जेव्हा नागपूरमध्ये आलो तेव्हा ज्या काही मान्यवरांचा परिचय झाला, बैठकी होत असत, चर्चा होत असत, त्याच्यामध्ये काकाजी जामदार एक होते। मला एक प्रसंग आठवतो की भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 1-2 संस्कृत श्लोक होते आणि त्या संस्कृत श्लोकावर
मुद्दामून काकांनी चर्चेला बोलावलेलं होतं आणि ती चर्चा मोठी गंभीर स्वरूपाची अशी होती. त्यांचा विषय असा होता गमतीदार, ती आठवण मला आठवते की भगवद्गीतेचा सगळा अभ्यास करीत असताना काही काही प्रश्न आपल्यासमोर येतात. 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्यामध्ये मम योनिर महद भूत्वा तस्मिन गर्भम ददाम्यहम हा श्लोक आलेला आहे. आणि मम योनिर महद भूत्वा तस्मिन गर्भम ददाम्यहम हा हे भगवान कृष्ण सांगून राहिलेलं आहे. तर अशा स्वरूपाचं हे एक अद्भुत विवेचन भगवान कृष्ण ज्या तऱ्हेने आणि ज्या रूपाने करतात ते भगवंताचं कोणतं अलौकिक रूप आहे. मला हे सांगण्याचं इथे कारण असं की त्यांच्या विचाराची झेप, चिंतनाची बैठक ही कशी प्रचंड आणि विशाल स्वरूपाची होती. त्याला एक प्रकारची घनता होती आणि अशा स्वरूपाचे ते नेहमी चर्चा करीत असत. आणि त्यांच्या चर्चेचा योग मी नवीनच असल्यामुळे मला अनेकदाला मी नागपूरमध्ये नवीन होतो, त्यामुळे मला अनेक गोष्टी नागपूरमधल्या माहीत होत गेल्या. नंतर मोतीबाबा महाराजांच्याबद्दलचं त्यांचं चरित्र आणि पुढे मी जेव्हा ज्ञानेश्वरी अध्ययनाकडे वळलो तेव्हा इथे मी 1-2दा आलो होतो. इथल्या ज्ञानेश्वरीच्या पोथ्या मी पाहिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. मला आपण सर्वांनी अतिशय प्रेमाने आणि आदराने वागवलेलं आहे. मला ते सर्व आठवतं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा आपण सद्गुरूच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत याची एक जाणीव मला होते. म्हणून मोतीबाबांच्या चरणी वारंवार वंदन करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मी विषयाचा जो हे मुद्दा घेतलेला आहे तो दत्त संप्रदाय हा विषय खरा आहे. पण दत्त संप्रदायाची व्यापकता, दत्त संप्रदायाची घनता आणि त्याचं वैशिष्ट्य हे सांगणं हे एक फार वेगळं काम आहे. त्याचं स्वरूपही वेगळं आहे. आजकाल काय झालेलं आहे, वेगवेगळ्या संप्रदायाचा अभ्यास करायचा, इतिहास मांडायचा आणि त्याच्यानुसार संप्रदायाचे इतिहास आणि परंपरा आपण मांडली असं सांगत सुटायचं. परंतु जो आपण परंपरा आणि संप्रदायाचा अभ्यास करतो तो त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि समस्या याची पोच किती विलक्षण असेल याची प्रतीती आपल्याला येऊ लागते. म्हणून दत्त संप्रदाय हा विचार करीत असताना ही देवता, दत्तात्रेय देवता ही किती विलक्षण आहे, ही किती अद्भुत आहे. आणि या दत्त संप्रदायाच्या किती नानाविध शाखा, उपासना आणि परंपरा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रामध्ये ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. एकनाथ महाराजांची गुरु परंपरा जनार्दन स्वामींची होती हे मी आपल्याला सांगण्याची काही गरज नाही. पण एकनाथांचे 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचा नातू हा मुक्तेश्वर कवी आणि दुसरी मुलगी होती ती कर्नाटकात दिली होती. तिचं नाव गोदावरी होतं. आणि कर्नाटकामध्ये ती दिल्यानंतर तिचा विवाह झाला होता तो गुलबर्गा जिल्ह्यातील एक फार मोठे दत्त संप्रदाय परंपरेमध्ये झाला होता. म्हणून तिचे जे यजमान होते त्यांचं नाव पूर्णानंद नारायण. आणि हे पूर्णानंद नारायण हे पुढे गुलबर्गा जिल्ह्यामध्ये कल्याणी नावाचं गाव आहे, त्या कल्याणी जागेवर दत्त संप्रदायाचे ते महंत झाले. हे कल्याणी गाव मोठे इतिहास प्रसिद्ध आहे. आणि या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे दत्तात्रेयाची गादी आहे, आजही ती गादी आहे. आणि या मठाची स्थापना सदानंद आणि रामानंद महाराजांनी केलेली आहे इसवी सन 1000 मध्ये. म्हणजे सगळ्या दत्त संप्रदायाच्या मठाचा इतिहास जरी पाहिला आपण तर हा मठ अतिशय प्राचीन आहे. आपण जे शिवलीलामृत ग्रंथ जो आपण वाचतो
त्याचा कर्ता जो श्रीधर कवी आहे तो या दत्त संप्रदायाचा आहे. ही आनंद संप्रदायाची मोठी शाखा आहे. रंगनाथ निगडीकर, श्रीधर ब्रह्मानंद, त्यांचे वडील ब्रह्मानंद, पांडुरंगाचे प्रख्यात पुजारी प्रल्हाद महाराज बडवे, हे सगळे या परंपरेचे लोक आहेत. आणि या लोकांनी धर्मनिष्ठा परंपरा तर जागवलीच, पण मुसलमानपासून पांडुरंगाच्या मूर्तीचं संरक्षण जर कोणी केलं असेल तर प्रल्हाद महाराजांनी केलेलं आहे. औरंगजेबाच्या वेळेस वगैरे प्रत्येक वेळी हा त्यांचा मठ जो आहे हा कल्याणीला होता. म्हणजे अशी एकेका मठ. त्यांचा जो मुलगा आहे शिवराम पूर्णानंद, त्यांनी तो 32व्या त्यांनी समाधी घेतली. त्यांना कलियुगातले शंकराचार्य म्हणतात. त्यांनी 110 ग्रंथ वेदांतावर लिहिलेले आहेत एकट्या शिवराम पूर्णानंदांनी. म्हणजे आपण एकेका शाखेचा अभ्यास जर करायला लागलो, नुसतं पाहायला लागलो, तर त्याची व्याप्ती, त्याच्या कक्षा किती विस्तीर्ण आहे असं आपल्याला दिसतं. आणि असं करीत असताना ज्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये आपण आता बोलत होतो की कल्याणी हे गाव आहे, कर्नाटकातलं गाव आहे, त्याच गुलबर्गा जिल्ह्यामध्ये दुसरं जे प्रख्यात ठिकाण आहे ते गाणगापूर आहे. आणि गाणगापूरला दत्तात्रेय गुरु महाराज नरसिंह सरस्वती यांचं वास्तव्य होतं. आणि त्यांनी सांगितलं की दक्षिणेकडे माझं वास्तव्य आहे, मला तिथे जायचं आहे. म्हणून एकाच जिल्ह्यामध्ये या 2 दत्त संप्रदायाच्या विलक्षण शाखा आपल्याला उदयाला आलेल्या दिसतात आणि त्यांनी कार्य केलेलं दिसतं. आणि ते कार्य करीत असताना, ते पाहत असताना नरसिंह सरस्वतीचं चरित्र ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. कदाचित फार पूर्वी, आता त्यांनी सांगितल्यामुळे मी एकदा बोललो होतो, पण त्याच फार वेळ निघून गेलेला आहे. अनेक लोक त्याच इथे असतील किंवा नसतील. जर असतील तर ते पुनरावृत्ती येईल माझी सांगण्याची, ते मला क्षमा करते. पण हे गुरुचरित्र काय आहे, या गुरुचरित्राचं वैशिष्ट्य काय आहे, आणि हे आपण कशासाठी वाचायचं, कशा स्वरूपाचं वाचायचं, असे काही प्रश्न कोणाच्याही मनात येतील. आजचे जे नवीन पिढीतले लोक आहेत त्यांच्याही मनामध्ये येतील की हे सर्व कशासाठी आहे, याचं वैशिष्ट्य काय. म्हणून हे गुरुचरित्र आहे तरी काय, याचं काय वैशिष्ट्य आहे, हे आपण आज नुसतं पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना आपल्याला काय दिसतं आहे की या गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रेय गुरु, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद श्री वल्लभाचं वर्णन आहे, श्री नरसिंह सरस्वतीचं वर्णन आहे, आणि दोघांचं चरित्र आलेलं आहे, दत्तात्रेयाचं चरित्र आलं आहे. आणि कोणालाही जरी विचारलं आपण तर आपण गुरुचरित्र वाचतं काय, मी दत्त महात्म्य वाचतं आहे, मी गुरुचरित्र वाचतं आहे. म्हणजे ग्रंथाला नाव गुरुचरित्र आहे, हे गुरुचं चरित्र आहे. आणि दत्तात्रेय हे नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने इथे अवतीर्ण झालेले आहेत. तर तुमच्या आमच्या नवीन पिढीतल्या लोकांना प्रश्न पडतो, अनेकांना प्रश्न पडतो की श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांना दत्त अवतार का म्हणायचा मी, असं काय वैशिष्ट्य आहे, काही आहे का त्याच्यात, त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत आपल्याला. आणि म्हणून गुरुचरित्राच्या रूपाने दत्तात्रेय आणि दत्तात्रेयाचे 2 अवतार हे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, हे सर्व त्या सरस्वती गंगाधरांनी 51 अध्यायामध्ये सांगितलं आहे. 7000 ओव्याचा हा ग्रंथ आहे. आणि मग पुढे त्याला एक 52वा अध्याय जोडण्यात आला, नंतर एक 53वा अवतरणिका नावाचा एक अध्याय जोडण्यात आला. पण मूळ ग्रंथ 51 अध्यायाचा आहे. आणि या 51 अध्यायाच्या ग्रंथामध्ये चरित्र ज्या रूपाने सांगण्यात आलं आहे, ज्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे, तेच फक्त आपल्यासमोर मी सांगण्याचा, सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला असं दिसून येईल की ते असं म्हणून राहिलेलं आहे की हे जे गुरुचरित्र, हे गुरु कोण आहे, गुरु ही व्यक्ती नाही,
तर अवतार रूप गुरु, अवतार हाच गुरु रूपाने येतो. जो जो अवतार असेल तो गुरुरूपाने येतो आणि गुरु हा अवतार रूपामध्ये असतो. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं विचारसूत्र आपल्याला गुरुचरित्र देऊन राहिलेलं आहे. ज्याला आम्ही गुरु म्हणतो, आपण एक भूमिका अशी घेतो की व्यक्ती म्हणजे गुरु आपण समजतो आणि मग त्या व्यक्तीच्या संदर्भात आपल्या सगळ्या भावभावना व्यक्त करतो. गुरुचरित्र म्हणतं नाही, असं नाही. गुरु हा अवतार रूप असतो, अवतार रूप गुरुचरित्र. आणि म्हणून हे जे दत्तात्रयाचे जे अवतार आहेत हे गुरुरूपातले अवतार आहेत, गुरुरूपातले अवतार आहेत. हे गुरुत्व काय आहे, या गुरुत्वाचं काय वैशिष्ट्य आहे, हे गुरुचरित्र आपल्याला सांगत आहे. ते काय म्हणून आलेलं आहे की गुरु हे काय आहे, गुरुचरित्राचं काय वैशिष्ट्य आहे. तर गुरुचे हे जे चरण आहेत हे चरण अमृतरूप आहेत. श्री गुरुचे हे जे चरण आहेत हे अमृत आहे आणि या चरणापाशी जो कोणी येईल त्याला अमृताची प्राप्ती होईल. आपल्या हिंदूमध्ये एक साधी गोष्ट आहे सगळ्यांना की वडील माणसांना, श्रेष्ठ व्यक्तींना, आदरणीय व्यक्तींना आपण नमस्कार करतो. कसा नमस्कार करतो? वागतो आपण, पाया पडतो आपण. पांडुरंगाच्या चरणी जे जातात पंढरपूरला, कोणीही वारकरी जातात, ते काय करतात? पांडुरंगाच्या पायावर ते मस्तक ठेवतात. हे काय आहे? चरणावर मस्तक ठेवणं हे कशासाठी आहे? हे काय आहे? संपूर्ण त्या पांडुरंगाचं रूप, तो कृष्ण विठ्ठल किंवा हा गुरुरूपातला असलेला नरसिंह सरस्वती किंवा तो मोती बाबा, हे जे गुरुजी आहेत हे ब्रह्मविद्येचे गुरु आहेत, ब्रह्मविद्येचे आहेत ते. आणि त्यांचं संपूर्ण शरीर हे अमृतमय आहे. हे अमृतमय, हे तुर्य रूप आहे. हे गुरुचरित्र संग्रह आहे. आपली जी तुमची आमची जी अवस्था आहे, आपण एक तर झोपी आहोत, दुसरी गोष्ट आपण तर जागे आहोत, म्हणजे आपण जागृत आहोत, एक तर आपण झोपी गेलेलो आहे, तिसरी आपली अवस्था कोणची? स्वप्नाची. तुम्ही आम्ही सर्वजण या 3 अवस्थेमध्ये नेहमी आहोत. याच्यापेक्षा चौथी अवस्था कोणची आहे का आपली? चौथं डायमेन्शन आहे का? गुरुचरित्राने चौथं डायमेन्शन दिलं. ते म्हणतात ते तुर्य रूप आहे. ही तुर्य अवस्था आहे आणि तुर्य ही समाधी अवस्था आहे, ही ज्ञान अवस्था आहे, ही अमृत अवस्था आहे. आणि म्हणून पांडुरंगाचं संपूर्ण शरीर, सद्गुरूचं संपूर्ण शरीर हे या तुर्य अवस्थेने परिपूर्ण असतं, पवित्र असतं. आणि जेव्हा तुम्ही आम्ही त्याच्या पावलावर आपण नतमस्तक होतो, आपलं मस्तक ठेवतो, तेव्हा काय होतं? हे कशासाठी आहे? हा आचार असेल, पद्धती असेल, त्याबद्दल बोलण्याचं आपलं काही कारण आहे, ते परंपरा आहे. पण गुरुचरित्राने त्याच्यावर उपाय सांगितला आहे, प्रकार सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की आपल्या ज्या 2 भिवय आहेत, या ज्या 2 भिवाच्या मध्ये सगळा भगिनी वर्ग आणि मातृवर्ग कुंकुम तिलक लावतो, ते जे त्यांचं जे स्थान आहे, हे कशाचं स्थान आहे? हे आज्ञाचक्राचं स्थान आहे. योगशास्त्रानुसार हे योगशास्त्रानुसार आज्ञाच्या आणि प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाचं आहे ते. म्हणजे असं काही नाही, कोणची व्यक्ती असो, कोणत्या जाती असो, धर्माची असो, पंथाची असो, वर्णाची असो, देशाची असो, काही नाही. तर हे जे शरीरातलं जे आज्ञाचक्र आहे, ते आज्ञाचक्र त्या गुरु महाराजांच्या मस्तक पावलावर पाऊल टाकल्यानंतर जागृत होतं आणि त्यांच्या तुर्य अवस्थेचा आणि त्यांच्या समाधी अवस्थेचा अनुभूती ही त्या भक्ताला त्याला प्राप्त होते. म्हणजे सद्गुरूच्या चरणी अमृत आहे, हे चरण पवित्र आहे आणि ते चरण आम्हाला
समाधी अवस्था प्राप्त करून देणाऱ्या तुर्य अवस्थेचे आहेत, अशा स्वरूपाची भव्य विचारसरणी या दत्त संप्रदायाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून ते असं म्हणतात की श्री गुरुचरणी अमृत आहे. ते योगशास्त्रानुसार ती सगळी प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया सगळ्यांना सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की तू फक्त पांडुरंगाच्या पावलावर पाऊल टाकून दे, कारण की ते संपूर्ण शरीर त्याचं असं आहे. तर अशा स्वरूपाची ही अद्भुत चरणसेवा, वेगळ्या भाषेमध्ये पादुका सेवा. आपण पादुका ठेवतो आणि पादुकाची पूजा करतो. जगाला तिथे काहीच दिसत नाही, नुसत्याच पादुका दिसतात. तसं नसतं. त्या पादुकामध्ये संपूर्ण ते तुर्य अवस्थेचं ते साठवलेलं असतं. गंमत अशी आहे, महानुभाव एक पंथ आहे, त्या महानुभाव पंथाचं चक्रधराचं चरित्र आहे. आणि त्या चक्रधर चरित्रामध्ये चक्रधराच्या लीळा आहेत, ज्यात ते काय म्हणतात आहे, त्यांना कोणी जरी भेटत असेल तर त्याला स्थिती प्राप्त होते. मी अनेक महानुभाव म्हणून त्यांना विचारले स्थिती म्हणजे काय, ते सांगता येत नाही, पण ती वेगळी स्थिती आहे. म्हणून ते त्यांच्या दगडाला ज्या ठिकाणी चक्राचा स्पर्श झाला त्या स्थानाला स्पर्श करतात. पण म्हणजे स्थानाला स्पर्श केल्यानंतर त्यांच्या देवतेची शक्ती, तिचा अनुभूती, त्याचा प्रत्यय त्या येतो, ते महानुभाव म्हणतात. ते काही म्हणतो आपण त्यांचा मुद्दा हा घेऊ की ज्या दगडाला ते वंदन करतात त्या चक्रधराशी संबंधित असल्यामुळे त्यांना काहीतरी वेगळा अनुभव येतो आहे. त्याप्रमाणे पादुका आहेत दत्तात्रयाच्या. या ज्या पादुका आहेत त्या दत्तात्रयाच्या असल्यामुळे त्या पादुकाचं पूजन, अर्चन आणि वंदन हे समाधी रूप आहे, समाधी प्रत्ययाचं आहे. अशा स्वरूपाचा विचार गुरुचरित्र आपल्याला देत आहे. म्हणून पादुका पूजन, संन्यास धर्मामध्ये पादुका पूजन फार मोठा विधी आहे तो. म्हणून पादुका पूजन, दत्तात्रयाच्या पादुका आपण वंदन करतो, त्याचं पूजन करतो. कारण की त्या शक्तिमय, ती शक्ती कोणची, तुर्य अवस्थेची. तुर्य अवस्था ही समाधी अवस्था आहे, हे गुरुचरित्र आपल्याला सांगते. आणि म्हणून तो काय म्हणतो आहे की हे कसं आहे, गंमत अशी आहे की तो तर मी हे तुम्हाला सांगतो हे खरं आहे, पण एक शेवटी सरस्वती गंगाधरांनी एक वाक्य घातलेलं आहे. ते काय म्हणतात, ते असं म्हणून राहिलं की ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकरी. काय आहे की मी सगळं जे काही करतो आहे ते कशासाठी करतो आहे, श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. हे गुरुचरित्र काय आहे, फलश्रुती काय, या गुरुचरित्राची फलश्रुती, त्याचा प्रत्यय, त्याचा अनुभव हा काय आहे, श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. त्याचं श्रवण, त्याचं संकीर्तन, नामोच्चारण करणं हे पावित्र्य आहे. आणि पावित्र्याचा आस्वाद हा धर्म आहे. सर्व धर्मच असेल कोणचा तर तो सगळं पावित्र्य आहे. शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य. सद्गुरूचं कोणते रूप, सद्गुरूचं नाम असो, रूप असो, पादुका असो, काही असो, या पवित्र आहेत. हा पावित्र्याचा जो कन्सेप्ट आहे जीवनामध्ये, मांगल्याचा जो कन्सेप्ट आहे, त्याच्याशी आपण मागे मागे धावत असतो. ती एक अद्भुत गोष्ट आहे की ज्या ठिकाणी पावित्र्य आहे तिथे पैसा असेल लागणार नसेल, कीर्ती असेल लागणार नसेल, श्रीमंती असेल लागणार नसेल, पण पावित्र्य असेल तर त्या सद्गुरूकडे, त्या सत्पुरुषाकडे आपण धावत जातो. तर श्रवणी कीर्तनी, गुरुचरित्राचं श्रवण आणि संकीर्तन अति पवित्र आहे. आणि त्या पावित्र्याची प्रचिती, त्या पावित्र्याचा आनंद आम्हाला गुरुचरित्र देत असतं. आम्ही सगळेजण संसारामध्ये गुंतलेलो असतो. आपल्या अडचणी असतात, व्यथा असतात, दुःख असतं, आजार असतं,
काही तऱ्हेतऱ्हेचे असतात, पण ते दूर करण्याचे एक वेगळं सामर्थ्य, त्याला तोंड देण्याचं एक वेगळं सामर्थ्य, कोणत्याही संकटाला कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची एक वेगळी क्षमता आपल्याला जर कोणी देत असेल तर ते गुरु देतात, ते गुरुचरित्र देतात. म्हणजे जीवनामध्ये आपण कसं उभं राहायचं, जीवनामध्ये आपण कोणत्या धारणेने उभं राहायचं आणि आपलं जीवन घडवायचं. मग तुम्ही ते कोणतेही रूप कोणचं असो, व्यवसाय कोणचा असो, ते बाह्य रूपच झाली ती, पण जीवनाचा मूळ धारणा कोणची आपली, तर ही जी धारणा आहे ती अत्यंत पावित्र्याची आहे. म्हणून श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र. आणि म्हणून श्री गुरु जेव्हा श्री शैलाला गेलेले आहेत तेव्हा आणि तो ग्रंथ समाप्ती करताना हा सरस्वती गंगाधर काय म्हणतो आहे की नरसिंह सरस्वती शिवशंकर रक्षी त्यांचे वंशवंशी. ही हमी, ही ग्वाही, ही शपथ, हा आशीर्वाद, हा किती विलक्षण गोष्ट आहे. रक्षी त्यांचे वंशवंशी. आपण जे जे काही करतो, काही करो, आपण आपल्याला काहीतरी आधार पाहिजे असतो, आपल्याला काहीतरी आश्रय पाहिजे असतो की ज्या ठिकाणी आपण मोकळे होऊ. मग भाऊ असेल, बहीण असेल, नातेवाईक असेल, पुढारी असेल, देश असेल, स्थळ असेल, काही असेल, पण आपल्याला कशाचा तरी आधार पाहिजे असतो. आणि त्या आधारावर, त्या श्रद्धेवर आपण जीवन जगतो, नाही तर कोलमडून जातो, आपण उदास होतो, निराश होतो. मी विद्यापीठामध्ये होतो, अनेक वेगवेगळे प्रोफेसर यायचे, आधुनिक यायचे आणि मोठ्या कौतुकाने मर्ढेकरांचं सांगायचं. मर्ढेकर हा कवी आधुनिक काळातला. म्हटलं तुम्ही असं सांगा मला, आम्ही तर प्रतिगामी आहोत याचं की आम्हाला लाज वाटत नाही, आम्ही आहोत, पण आम्हाला एक तुम्ही सांगा की हा मर्ढेकर कवी दुसरं युद्ध पाहून हा अगदी निराश झालेला आहे, पेसिमिस्ट झालेला आहे. आणि तो काय म्हणतो आहे मानवाला, तू एक मुंगी मी एक मुंगी, तू एक जंतू. तो मानवाचा उल्लेख जंतू म्हणून करतोय. आणि इथे हा तुकाराम न शिकलेला एका खेडेगावातला लहानसा दुकानदार, तुका झाला आकाशा एवढा, तुकाराम तुम्ही आकाशा एवढा झालाय. तो ज्ञानदेव सांगून राहिलेला आहे विश्वात्मक देवे, हा माझा गुरु हा विश्वात्मक आहे. म्हणजे विश्वात्मक होण्याची ही प्रक्रिया हा तुकाराम सांगतोय, हा ज्ञानदेव सांगतो आहे. आणि साधे असणारे हे लोक आहेत, खेडेगाड्यातले लोक आहेत, पण ते इतक्या उच्च भाषेला जातात आहे, जीवनात जातात आहे. आणि हे आधुनिक लोक तुम्ही आम्ही जंतू म्हणून याच्यामध्ये वापरतात आहे. याच्यामध्ये मानवी जीवनाची उदात्तता कोणची आहे, वैभव कोणचं आहे, वैशिष्ट्य कोणचं आहे, याचा आता आपण विचार कर. आणि म्हणून गुरुचरित्र काय सांगतंय, रक्षी त्यांचे वंशवंशी. मला माझी फिकीर माझ्या मुलांची आहे, माझ्या पत्नीची आहे. कबूल आहे, माझे मुलं आहे, माझी पत्नी आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझे भाऊ आहेत, जे कोणी असेल. मी कुठपर्यंत आहे आणि माझे भाऊबंधू कुठपर्यंत आहेत, त्यांना काही शेवट आहे. पण त्यांच्यानंतर गुरु म्हणतात भिवू नकोस, रक्षी त्यांचे वंशवंशी. तू वंशानुवंश तुझ्या वंशाचं रक्षण करण्याची हमी, ग्वाही, शपथ नरसिंह सरस्वतीने घेतलेली आहे, ते देऊन राहिलेले आहे. म्हणजे हा एक असा संन्यासी आहे, त्या देवतेची आपण मूर्ती पाहत असाल तर त्या देवतेच्या मूर्तीमध्ये एक आहे अभय हस्त. ज्ञानदेवाने सुद्धा पहिल्या जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा अभय हस्त असा उल्लेख केलेला आहे. हा अभय हस्त काय, हा नुसता असा हात आहे, पण हा हात असं सांगतोय की माझ्यापासून सगळ्यांना अभय आहे, सगळ्या जीवांना माझ्यापासून अभय आहे. संन्यासी अभय हस्त मुद्रेने सगळ्या जीवांना ग्वाही देतोय की माझ्यापासून तुम्हाला भय नाही. आणि आपल्याला प्रत्येकापासून भय आहे, आपल्याला प्रत्येकापासून चिंता आहे. तो माझं वाईट तर नाही करत, तो असं तर नाही बोलत, तो माझ्या मागे असं तर सांगत नाही, काही नाही काही आपलं चालूच असतं. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्यक्तीबद्दल कोणी असो, नातेवाईकाचं असो, बाहेरचे असो, कसे असो,
विरोधी असो, आपल्याला भीती वाटते. हा आपल्याला नीट बोलतोय का, आपल्याला नीट सांगतोय का, आपलं नीट कौतुक करतोय का, हे एक भय असतं. तो म्हणतो असं नाही, मी असा एकमेव आहे संन्यासी की माझ्यापासून अभय आहे. तर मोती बाबा हे सांगून राहिले, माझ्यापासून अभय आहे, बाकी काही नाही. म्हणतो या ठिकाणी जे जे कोण येतील त्यांना माझं अभय आहे. एकाने तरी येऊन सांगावं की मोती बाबाकडे मी गेलो आणि मला भय निर्माण झालं. एकाने सांगा. अभय हस्त ही विलक्षण रक्षी त्यांचे वंशवंशी, हे गुरुचरित्र आपल्याला सांगतात. ही फलश्रुती आहे 51 अध्यायातली, शेवटचा भाग आहे. म्हणजे 7000 ओव्या सांगत असताना कोणत्या ओवीवर काय काय सांगावं असा आपल्याला प्रश्न पडतो. अशा त्या इतक्या अर्थगहन ओव्या आपल्या डोळ्यासमोर प्रकाशमान उभ्या राहतात. ते काय म्हणतात आहे गुरु महाराज त्या सरस्वती गंगाधरला, ते असं म्हणतात आहे की तो सरस्वती गंगाधर म्हणतो की मला गुरुचं दर्शन झालं, मग मी विनाकारण तुम्हाला बोलत नाही. मी हे जे गुरुचरित्र लिहितोय ना, हे माझे हे प्रत्यक्ष अनुभूती आहे, ही माझी प्रत्यक्ष प्रतीती आहे, मी विनाकारण सांगत नाही. तो असं म्हणतोय, गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवित. गंगाधर हे वडिलांचं नाव आहे, सरस्वती त्याचं नाव आहे. कर्नाटकामध्ये पुरुषांची नावं सरस्वती देवतावाचक असत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर आपण की सरस्वती देवतेचं नाव आहे आणि स्त्रीचं नाव आहे आणि पुरुषाचं नाव स्त्रीवाचक कसं असू शकतं, असा प्रकार इथे नाही. तर सरस्वती नावच आहे त्याचं. प्रत्यक्ष असे गुरुनाथ देखिला दृष्टांत गाणगापुरी. तो सरस्वती गंगाधर आपला गुरुचरित्र हे सांगतोय की मी हे गुरुचरित्र सांगतोय तुम्हाला. हा जो गुरुनाथ आहे हा नरसिंह सरस्वती मी डोळ्याने पाहिला आहे, दृष्टांत आहे मला. मी गाणगापुरी याला पाहिलेलं आहे, मी तुम्हाला गप्पा नाही मारत, माझा अनुभव आहे हा. स्पष्टपणे तो सांगतो, प्रत्यक्ष देखिला गाणगापुरी. आणि मग तो असं म्हणतो की नरसिंह सरस्वती पूर्वापार आमुचे वंशी. तिथून सुरू झालं की आमचं हे जे घराणं आहे ओळख करून देता येतं. पूर्वापार आमुचे वंशी. बरं साहेब, प्रसन्न अहर्निशी, गुरु प्रसन्न अहर्निशी. काय म्हणाला नरसिंह सरस्वती? पूर्वापार आमुचे वंशी, गुरु प्रसन्न अहर्निशी. म्हणे ग्रंथ कथन करी, अमृत घटस्वी करी. या एकाच ओवीमध्ये सगळं गुरुचरित्राचं सार आलेलं आहे, सगळं वैशिष्ट्य आलेलं आहे. पहिल्याच अध्यायामध्ये येते. आपण अध्यायाला ओपनिंगला येतो ना, तिथे ती ओवी आपल्याला भेटते. एक एक ओवी आपल्याला आव्हान देते, आमंत्रण देते. आणि ते म्हणते, अरे तुम्ही माझ्याकडे तर पहा जरा, नुसतं वाचून पुढे जाऊ नका, माझ्याकडे पहा, मी कोण आहे ते पहा. ती ओवी काय म्हणून आलेली आहे? पूर्वापार आमुचे वंशी. तो सत गंगाधर सांगतोय, गुरु प्रसन्न अहर्निशी. आमच्या वंशावर गुरुची प्रसन्नता आहे. कशी प्रसन्नता आहे? अहर्निश, रात्रंदिवस. गुरु जेव्हा प्रसन्न असतात तेव्हा तो जो वंश असतो त्या वंशावर असं नाही की 2 तास मी तुम्हाला खुश झालो, हे घे आणि ते जा, असा प्रकार नाही. गुरुची प्रसन्नता ही अखंड असते, अहर्निश, रात्र असो का दिवस असो. आपल्याला भीती वाटते की गुरु आहेत की नाही, आपला विश्वास नसतो, आपल्याला शंका असते, आपण वेगवेगळ्या तरी चालणारे लोक असतो. गुरुचं तसं नसतं. तो गुरु प्रसन्न अहर्निशी. त्या आमच्या वंशावर रात्रंदिवस गुरुची प्रसन्नता आहे. आता रात्रंदिवस गुरुची प्रसन्नता असणं, जशी मातेची प्रसन्नता बालकावर असते की ते जे बालक असतं ते खेळत असतं, ते बालक खेळत असतं. पण ते खेळता खेळता दृष्टीआड गेलं की मातेचं काम करणं बाजूला राहतं आणि ती धावत धावत त्या बालकाकडे जाते. म्हणजे तिचं सगळं अवधान त्या बालकाकडे असतं. हे जसं आपल्याला घरोघरी दृश्य दिसतं, आढळतं की ती मात्र नुसते कामात आणि मुलं कुठे चालले आणि फिरतात आहे, असं कधी होत नाही, असं कधी होत नाही.
मग ती मला कोण गरीब असो श्रीमंत ते कोणी असो. तर हे जसं मातेचं अवधान अहोरात्र असतं तसं सद्गुरूचं अवधान अहोरात्र अहर्निश बालकावर गुरुवर शिष्य गुरु म्हणतात शिष्यावर असतं. गुरु प्रसन्न अहर्निशी आणि असे गुरु असे हे नरसिंह सरस्वती मला असं सांगतात आहे. श्री गुरु म्हणे ग्रंथ कथन करी. अरे सरस्वती गंगा ग्रंथ कथन तर कर, ग्रंथ लिहित करी. कशासाठी? अमृत घट स्वीकरी. गुरुचरित्र वाचन म्हणजे अमृताचे घट, नुसता कण नाही थेंब नाही, घटच्या घट भरपूर. जितकं घ्यायचं असेल तितकं घ्या. घट शब्द वापरलेला. ज्याला आपण मडक माठ म्हणतो त्याला घट म्हणतात. नवरात्रात 9 घट म्हणतोच आपण. तर अमृत घट हे अमृताचे घट आहे. हा ठेवा आहे अमृताचा. गुरुचरित्र हा अमृताचा ठेवा आहे आणि तो स्वीकार. तो कशाला ओलांडतोस तू? तो स्वीकार हे तुझ्या हातात आहे. म्हणे अमृत घट स्वीकरी. आणि म्हणून आज्ञा असे श्री गुरुची, म्हणून गुरुचरित्र लिहिण्याची मला आज्ञा आहे. सरस्वती गंगाधर हमी देतात आहे मला गुरुची आज्ञा झालेली आहे की तू गुरुचरित्र लिही. आणि हे जे अमृत घट आहे या अमृत घटाचं प्राशन, या अमृत घटाची चव आणि आस्वाद सगळ्या जीव प्राणी मात्रांना होईल याची तू काळजी घे. अशा स्वरूपाची अद्भुत ग्वाही श्री गुरु नरसिंह सरस्वती हे सरस्वती गंगाधराला देऊन राहिले. आणि म्हणून आपल्याला गुरुचरित्र पाहत असताना सगळं गुरुचरित्रच परम पवित्र आहे, सगळा वेदच आहे तो. पण प्रारंभ जो आहे तो गुरुदर्शनाने आहे. पहिला अध्याय जो आहे गुरुचरित्राचा त्याच्यात गुरुदर्शन आहे. सरस्वती गंगाधरला झालेलं गुरुदर्शन आहे, वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि श्री गुरु मग शैलाला गेलेलं आहे ते त्याचं वर्णन आहे. म्हणजे गुरुचरित्राचा प्रारंभच हा गुरुदर्शनाने आहे. तर अशा स्वरूपाचं गुरुचरित्र आहे. आणि हे गुरुचरित्र कसं आहे? सिद्ध नामधारक संवाद. हा संवाद आहे, डायलॉग आहे. हा संवाद आहे. हे व्याख्यान नाही आहे, हे प्रवचन नाही आहे, हे गाणं नाही, हे मनोरंजन नाही. हा संवाद आहे. संवाद केव्हा होतो? 2 व्यक्ती एकमेकाशी यांचं जुळत असेल तर संवाद होईल, डायलॉग होईल. पण संवाद 2 व्यक्ती एकमेकापासून परावृत्तच असतील तर संवाद होणारच नाही. तर संवाद होणारा मैत्री सख्य असं वातावरण असलं पाहिजे. म्हणून हा सिद्ध नामधारक यांचा संवाद आहे. याच्यातला नामधारक जो आहे हा सरस्वती गंगाधर आहे. आणि याची परंपरा आहे सिद्ध. म्हणजे याची परंपरा जी आहे याच्या परंपरेमधले जो पहिला जो पुरुष आहे तो श्री गुरुचा सायनदेव हा श्रीगुरूचा प्रत्यक्ष शिष्य आहे. सायनदेवानंतर त्यांचा मुलगा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा नातू देवराव, देवरानंतर गंगाधर, गंगाधरनंतर सरस्वती गंगाधर. 5व्या पिढीतला आहे, 5वा आहे नाही का. आणि 5व्या पिढीतला हा नामधारक सायनदेवापासून 5व्या पिढीतला हा नामधारक हा संवाद कोणाशी करतोय? सिद्धांशी करतोय. सिद्ध म्हणे सिद्ध आणि नामधारक यांचे आहे. तर हे सिद्ध कोण आहेत? हे सिद्ध आहेत तरी. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये या सिद्धाला त्यांनी प्रश्न विचारला की आपण कोण आहात. पण ते कोण आहे सांगण्यापूर्वी सरस्वती गंगाधरांनी 2रा अध्याय दिलेला आहे. आणि 2ऱ्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात आहे, काशी यात्रेचा अध्याय आहे. आणि त्याच्या योगाने गुरु हा कोणत्या रूपात तुमच्या आमच्या समोर आहे याचा उहापोह केला आहे. ब्रह्मा विष्णू महेश, आदौ ब्रह्मा मध्ये विष्णू अंते देवा सदाशिवा. शिव जो आहे, ब्रह्मा जो हा कर्ता आहे, आपला देह हा कर्ता आहे. ब्रह्मदेव आपणच आहोत. आपण कर्मरूपाने करते आहोत. कोणताही जीव जगातला कर्ता आहे, तो निष्क्रिय नसतो.
आणि मी आपल्याला कोणालाही सांगण्याची काही गरज नसेल की एखादा पुरुष काहीच जर काम जर असेल निष्क्रिय होऊन जर घरात बसत असेल तर याची भयंकर चीड, याचा राग, याच्याबद्दल प्रकारची एक प्रकारचा दुरावा कोणाला निर्माण होतं, त्याच्या पत्नीला होतं. आणि ते उठा काम करा, घरात काय बसलेले, आवडत नाही तिला. म्हणजे कर्म करणं ही प्रवृत्ती आहे. कर्मरूपात आपण ब्रह्म असतो, कर्मरूपामध्ये आपण ब्रह्म असतो. ज्ञानरूप कर्तृत्व रूपामध्ये आपण विष्णू आहोत. कर्म केलेलं जे आहे त्या कर्माची जी प्रोसेस आहे ती विष्णू रूपात आहे, कार्यरूपामध्ये. विष्णू हे फंक्शनल रूप आहे, कार्याचं रूप आहे कोणते. आणि अंते देवा हा सदाशिव आहे. आणि कोणतेही काम करत असेल तर ज्ञान आवश्यक आहे. ज्ञान, मला वकिली करायची असेल तर मला वकिलीचं ज्ञान आवश्यक आहे. मला डॉक्टर व्हायचं असेल तर मला डॉक्टरचं ज्ञान होणं आवश्यक आहे. मला इंजिनियर व्हायचं असेल तर मला इंजिनियर होणं अगोदर आवश्यक आहे. म्हणजे ज्ञानाचं ॲप्लिकेशन आपण करतो व्यवहारामध्ये. मला टीचर व्हायचं असेल तरी मला शिक्षणाचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून अंते देवा सदाशिवा, तर ज्ञान म्हणजे शिव. म्हणजे अशा तऱ्हेने ब्रह्म, विष्णू आणि शिव यांच्या रूपाने हा जो देह आहे हा कर्ता रूप आहे, कर्तृत्व रूप आणि ज्ञान रूप आहे. हाच गुरु रूपात आहे. आणि म्हणून अग्नी, आणि अग्नी झाल्यानंतर गणेश, हा पंचरूपात शिवगुरू असतो. एक तर सूर्य किंवा अग्निरूपात असतो. नंतर आपली सगळी परंपरा यज्ञाची, म्हणून अग्नीचे. अग्निमय पुरोहितम पहिलाच नियम आहे तो. तर अग्नी हा आपला गुरु आहे. गणेश हा गुरु आहे, तो ज्ञान देणारा आहे, ज्ञानदाता आहे, विद्या देणारा आहे. आणि ब्रह्मा विष्णू शेष आहे. हे दुसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं आहे. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये मग त्याला आठवण येते की आणि तर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे. म्हणजे सगळं गुरुचरित्रच दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे. मग हा सिद्ध आहे तरी कोण? आणि हा सिद्ध लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सायनदेव, सायनदेवाचा पुत्र नागनाथ, नागदेवाचा पुत्र देवराव, देवरावचा पुत्र गंगाधर आणि गंगाधराचा पुत्र सरस्वती. 5व्या पिढीत आहे ना. एका पिढीला किती वर्ष धरू आपण? किती सांगा मला? एक पिढी 25 वर्षाची. 25 वर्षाची एक पिढी घेतलं आपण. तर पाचव्या पिढीतली व्यक्ती सिद्धापासून किती वर्षाच्या अंतरावर आहे? 125 झाले ना. लॉन्जेटिव्हिटी. आजचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे, लॉन्जिटिव्हिटी. सिद्धाची लॉन्जिटिव्हिटी काय? जे सिद्ध गुरुचरित्र सांगतात आहे म्हणजे नामधारक 125 वर्षापासून दूर आहे त्यांच्यापासून, साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि जो सांगतो आहे सिद्ध तर तो वयाने काहीतरी तो मोठा आहे ना. म्हणजे 125 वर्षापेक्षा मोठा आहे ना तो. तर 150 किंवा 130 किंवा 140 वर्षाची व्यक्ती आज आपल्याला दिसते का कुठे? आपल्याला आढळते का कुठे? गुरुचरित्र ते सांगून राहिले. तो सिद्ध तिथे आहे. सिद्ध म्हणे नामधारका. इतक्या वयाचा हा ज्येष्ठ असलेला सिद्ध या नामधारकाला गुरुचरित्र सांगतोय. आणि ते काय म्हणतात आहे तर मी तुला गुरुचरित्र सांगतो, त्यामुळे तुम्ही ते नंतर सांगा. पण नामधारकाची उत्सुकता काही कमी होत नव्हती. तो म्हणाले तुम्ही आम्हाला एवढं सांग की आपण कोण आहात, आपलं नाव काय, आपण आलात कुठून. हे 3 प्रश्न आपण सगळ्यांना विचारतो ना. कोणालाही विचारतो आपण कोण आहात, आपण आलात कुठून, आणि आपलं नाव, कार्य कोणचं आहे एवढं सांगा. कोणीही व्यक्ती असेल तरी. तसं त्या नामधारकाने विचारलं की महाराज आपण आहात कोण, आपण कोण, तुमचा परिचय तर द्या आम्हाला करून. आम्हाला तुमचा परिचय नाही आहे, आम्हाला तुमचा काहीही परिचय नाही आहे. आणि परिचय नसताना आम्ही तुमचं काय ऐकावं. म्हणून आपण लांब लचक शब्दात कोणाचाही परिचय देतो, नाही का. ही पद्धत आहे आपली. तर ही परिचयात्मक जी पद्धत आहे तीच पद्धत नामधारकाने स्वीकारलेली आहे. तर सिद्ध काय म्हणतात आहे गुरुचरित्रातली उभी ती पाहण्यासाठी. सिद्ध म्हणे
नामधारका. बरं, मी कोण आहे? मी सिद्धवणे आपण योगी. आता परिचय करून देतात. तुम्ही मला विचारलं की तुम्ही कोण आहात, मी सांगितलं मी प्राध्यापक आहे. मला कोणी विचारलं मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, काहीतरी सांगू ना आपण. पण मी योगी आहे असं कोणी बोलेल का? सिद्धवणे आपण योगी. गुरुचरित्रात लिहू येईल, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी. मी तिन्ही लोकात प्रवेश करतो. माझा संचार तिन्ही लोकात आहे, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. आणि स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, पृथ्वी असा प्रसार करणारा एकच आपल्याकडे आहे, तो आहे नारद आपल्या परंपरेमध्ये. तर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ विश्वामध्ये प्रसार करणारा मी. हिंडो तीर्थभूमी स्वर्गी नामधारक ऐक. आणि प्रसिद्ध असे आमचा गुरु जगी नरसिंह सरस्वती विख्यात. आणि आमचा गुरु कोण आहे? नरसिंह सरस्वती. मी त्यांचा शिष्य आहे. सिद्धांनी जो परिचय करून दिलेला आहे, मी अमक्या अमक्याचा पुत्र आहे, मी मंत्री आहे, मी अमुक आहे, असं नाही काही करून दिलं. मी राजा आहे, मी मोठा आहे, सरदार आहे, असं काही नाही करून दिलं. प्रसिद्ध आमचा गुरु जगे नरसिंह सरस्वती विख्यात. मी नरसिंह सरस्वतीचा शिष्य आहे. आणि त्यांच्या कृपा प्रसादाने हिंडो तीर्थ तिन्ही जगामध्ये मी भ्रमण करतो आहे. आणि काय करतो आहे? हिंडो तीर्थ भूमी जगी प्रसिद्ध आमचा गुरु जगी. अशा स्वरूपाची अद्भुत स्वतःचा परिचय करून देणारे सिद्ध हे गुरुचरित्राचे प्रवाचक आहेत. म्हणजे ती व्यक्ती त्या तोला मोलाची आहे. गुरुचरित्र भलत्या चालत्याच्या तोंडून आलं नाही. ती एका तपस्वी, एका ज्ञानी, एका महायोगी अशा सद्गुरूची, ऋषीची ती वाणी आहे. आणि ते म्हणून राहिलेले आहे की हे जे दत्तात्रेय आहेत, हे जे श्रीपाद श्री वल्लभ आहे, हे जे नरसिंह सरस्वती आहेत, हे कोण आहेत हेच मला तुला सांगायचं आहे. आणि म्हणून ते सांगतात आहे की हा जो दत्तात्रेय आहे, हा जो नरसिंह सरस्वती, हा काय आहे? हा वेद मानवी गुरु न करताना वेद पठण करतो. या अवताराचं पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणून आईने सांगितलं की तू वेद पठण कर. तिथपर्यंत गुरु महाराजांनी वेद पठण काही केलं नाही. 11व्या अध्यायात तो सगळा प्रसंग आलेला आहे. आणि मातेने सांगितलं की तू आता वेद पठण कर आणि काशीला जा. गुरु महाराजांनी वेद पठणाला सुरुवात केली. म्हणजे मातेचा आदेश हा गुरुने केलेला आहे. आणि माता कोण आहे? अंबा भवानी, अंबिका, श्रीपाद वल्लभांना भेटणारी अंबिका. नंतर अंबा भवानी. त्या अंबा भवानीला अंबा भवानी ही माता आहे. हे नाव विनाकारण आलं आहे का? ती अंबा भवानी, ती देवी, ती परमेश्वरी, ती रेणुका माता, ती श्री गुरुची आहे. ती रूपामध्ये आलेली आहे. ती परमेश्वरी आहे, ती देवी आहे ती. आणि म्हणून ती शनी प्रदोषाचं व्रत करते, शिवाचं व्रत करते. आणि या पार्वतीने शिवाचं व्रत केल्यानंतर श्री गुरु तिला काय म्हणतात आहे की त्वा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार. श्री गुरु म्हणून राहिले 12व्या अध्यायात की तू शंकराची आराधना केली ना, तू शिवाची आराधना पूजा केली ना, म्हणून मला अवतार घ्यावा लागला. म्हणजे आपण माता आणि बालक, गुरु यांचे नातेसंबंध पाहायला लागलो तर आपण थरारून जातो की हे काय आहे गुरुचरित्र, हे काय सांगून राहिलं गुरुचरित्र आपल्याला एकापेक्षा एक. आणि सगळ्या गुरुचरित्रामध्ये तुम्ही म्हणाल की आम्हाला काही जास्ती वेळ नाही, हे तुमचं प्रवचन ऐकायला, व्याख्यान ऐकायला आम्हाला पुष्कळ काम आहेत, विनाकारण आम्हाला काही त्रास देऊ नका, आम्हाला थोडक्यात हे सांगा. बरं, तर थोडक्यात सांगते. गुरुचरित्र दुसरं तिसरं काही नसून हे आसन देणार आहे. तुम्हाला आसन प्राप्ती होते, तुम्हाला तुमची स्थिती प्राप्त होते. आणि गुरुचरित्र काय, हे मातृपूजक आहे. ती जी माता जी होती तिचे मुलं सगळे वेडे होते. ती पागल होऊन श्रीपाद श्री वल्लभाच्या चरणी झाली.
श्रीपाद म्हणे तुझे दुःख दूर होईल. मग तो म्हणतो माते तुझी इच्छा काय? ते म्हणते काहीच नाही, बालपणी सर्वज्ञ व्हावा अशी माझी इच्छा आहे, ती माताद्भूत आहे. ते म्हणते श्रीपाद म्हणते काही हरकत नाही. नरसिंह सती तिच्या रूपात आले आणि बालपणामध्ये सर्वज्ञ सगळे वेद पठण करायला लागले. ती मातेची पूर्ण अवतार केली. ती माहूरची होती, तिचा पती असा असा झाला होता, त्याला पूर्ण त्याचे आयुष्यातले 31 आयुष्य वर्ष आणून दिले पुन्हा. ती एक गाणगापूरची स्त्री होती, ती वयाने मोठी झाली होती, तिला अपत्यच नव्हतं. दुसरी जी होती ती वाडीची होती, तिला अपत्य व्हायचे पण ते सगळे मरण पावायचे. म्हणजे अपत्य व्हायचं पण मातृत्व नाही, तर तिचंही दुःख दूर केलं. गाणगापूरची जी आहे ती कशी होती, ती वयाने मोठी प्रौढ झालेली होती. सगळे स्त्री आले की तू वांज आहेस, तो वांजपणा दूर केला, तिला पुन्हा अपत्य दिलं. म्हणजे मातेचं जे जे दुःख आहे, मातेची जी जी व्यथा आहे, ती व्यथा या दत्तात्रय अवताराने, या नरसिंह सती अवताराने दूर केलेली आहे. हे सगळं गुरुचरित्र आहे. अशा स्वरूपाचं अद्भुत रूप आपल्याला गुरुचरित्रामध्ये दिसत आहे. आणि म्हणून वेद पठन न करताना, मानवी गुरु न म्हणताना वेद पठन करता येणं आणि गुप्त होणं आणि प्रगट होणं, आविर्भूत होणं आणि गुप्त होणं, हे दत्त अवताराचे 2 वैशिष्ट्य आहेत. गुप्त होणं आणि प्रगट होणं, आविष्कृत. दत्तात्रय महाराज कुठे कसे येतील याचा काही नेम नाही, आविष्कृत होतात, मॅनिफेस्टेशन ज्याला म्हणतात. अशा स्वरूपाची हे अद्भुत गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधर आपल्याला सांगतात आहे. आणि हे करीत असताना तुम्ही म्हणाल की हे सगळं तुमचं बरोबर आहे, ही बडबड आम्ही तुमची ऐकतो आहे, पण हे शेवटी आहे तरी काय? एवढं तुम्ही बडबड केली तर काहीतरी हे सांग, काही गप्पा मारू नका काही. तर दत्तात्रयाचं काय वैशिष्ट्य आहे? दत्तात्रयाची 3च वैशिष्ट्य आहे. दत्तात्रय हा सद्गुरू आहे, तो गुरुरूपात आहे. आणि जो गुरु आहे तो त्या जीवाचं सगळं पूर्णपणे अंगावर घेतो. जो शिष्य आहे त्याचा संपूर्ण भोग आपल्या अंगावर घेत असतात. सत्पुरुषाच्या त्याची कितीतरी वर्णन आहे. दत्तात्रय हा सद्गुरू आहे. दुसरा दत्तात्रय हा यती आहे. आणि तिसरा दत्तात्रय हा अतिथी आहे. संन्यासी अवस्था आहे. ब्रह्मचारी असणं, संन्यासी असणं, गृहस्थाश्रमी असणं ही अवस्था आहे जीवनातली. दत्तात्रय हा सद्गुरू आहे, तो यती आहे. यती कार्यनिर्मितीसाठी आणि कार्यनिर्मितीमधली साखळी जुळवण्यासाठी हे यतीचं कार्य. श्रीपाद श्री वल्लभ यती आणि नरसिंह सरस्वती यती, दोन्ही ठिकाणी यती शब्द आला. हे यती काय? यती म्हणजे कार्य, फंक्शन करण्यासाठी, फंक्शनल. एखादं काम जर अडून राहिलं असेल किंवा होत जर नसेल तर ते काम कसं मार्गाला लागेल, ही जे शक्ती जे करते ते यतित्वाचं असतं. एक उदाहरण देता येईल. एक कुटुंब आहे, त्याला एक मुलगी आहे, ती मुलगी मोठी झालेली आहे, लग्नाची झालेली आहे. त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्याचा एक मित्र आहे, तो नेहमी येतो, चांगले मित्र आहेत ते अगदी. आणि मग तो मित्र सहज विचारतो, अरे तुझी मुलगी आता लग्नाची झाली आहे? तो म्हणतो हो. किंवा मुलगा असेल, मुलगी असं किंवा मुलगा असेल. मग असं कर ना, अरे अमक्याचं स्थळ आहे ना, ते पाहणं तू, असं तो बोलतो. हो ऐकतो आणि मग तो पाहतो. मग बाकीचे वेळ त्या कुटुंबाचे असतात, त्याचे नसतात. पण तो काय करतोय, साखळी जुळून देतोय, मग पुढचं काम सगळं. तर अशा स्वरूपाचं हे यतित्व. म्हणून हे जे सगळे जे संप्रदाय आपल्याला दिसतात ना, का आमचा मोती बाबांचा आहे, अमक्याचा आहे, त्यांचा आहे, सगळेच दत्त संप्रदायाचे आहे. आणि मग एकत्र असताना असं का, काही लोकांच्या शंका येते. यतित्व, प्रत्येकाचं फंक्शन हे भिन्न भिन्न असतं, कार्य हे भिन्न भिन्न असतं. आणि ते कार्य पूर्ण करण्यासाठी यती असतं. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ हा यती आहे. नरसिंह सरस्वती हा यती रूपात आला आहे. आणि इथे सांगायला काही हरकत नाही, नरसिंह सरस्वती हे कारंजाला होते, तिथून वाडीला गेले, तिथून गाणगापूरला गेले, तिथून श्रीशैलाला गेले. हा सगळा प्रदेश
मुसलमान याने व्याप्त आहे, बहामनी राज्याचं आहे. आणि पलीकडे जर तुंगभद्रा सोडली असती तर विजयनगरचं राज्य आहे. जर नरसिंह सतीच्या मनात आलं असतं की आपण गुरु आहोत, तर तुंगभद्रा ओलांडली असताना विजयनगरच्या राज्याने हत्तीवरून मिरवणूक काढली असती. ते नाही केलं. मुसलमान राज्यामध्ये राहून, राष्ट्रामध्ये राहून सगळ्या लोकांना उद्धारण करण्याचं अद्भुत कार्य जर कोणी केलं असेल तर ते नरसिंह सरस्वतींनी केलेलं आहे. आणि म्हणून यतित्व ते कुठेही जाऊ शकत होते, गेले नाही ते. आणि अतिथी म्हणजे काय? पाहुणा, जो कधी येऊ नये पण जो येतो आणि आला म्हणून आपण वरवर आनंद दाखवतो, पण मनातून अत्यंत कपाळाठ्या उमटलेले असतात, तो अतिथी नाही का? असं करतात. असं नाही. अतिथी येतो तो देण्यासाठी येतो. तो त्याला आपल्याला काही पिंडाला देण्यासाठी, त्या पिंडाला त्या व्यक्तीला देण्यासाठी तो येत असतो. आणि हे देणं अतिथीचं 4 तऱ्हेचं असतं, 4 प्रकारचं असतं. अतिथी येतो निघून जातो. एखादी व्यक्ती असते अतिशय भाविक आहे, ते म्हणते व मी गजानन महाराजांचं पारायण करते आणि पारायण करताना मला असं दारावर ठकठक झालं, म्हणून मी पाहिलं कोण आहे, तर तिथे गजानन महाराज होते. आणि मग मी गोंधळले आणि पाहिलं तिथे कोणीच नाही. आणि मला भास झाला, तो भास नसतो, तो गजानन महाराज यतिरूपात आला असतो. तर यतिरूपामध्ये येणं आणि अतिथी रूपामध्ये येणं. अतिथी हा येत असतो, देण्यासाठी येतो, घेण्यासाठी कोणताही अतिथी येत नाही. तो पाहुणा असतो, तो पाहुणा असतो घेण्यासाठी, मेजवानीसाठी आलेला, खाण्यासाठी आलेला, बरं, तो पाहुणा असतो. तर हा अतिथी देण्यासाठी येतो. आणि म्हणून हे देणं कसं असतं? एक तर दृष्टीच्या रूपाने देणं, वाचेच्या रूपाने देणं, स्पर्शाने देणं, नाही तर संकल्पाने देणं, याला म्हणतात शक्तिपथ. तर अशा तऱ्हेने दृष्टी, वाचा, स्पर्श आणि संकल्प. म्हणजे गुरु एका ठिकाणी असतो, तिथे तो संकल्प करतो. 300 वर्षापूर्वी गुरु तिथे असतो, आपण इथे असतो, पण त्याचा संकल्प आपल्याला इथे मिळतो. तर अशा स्वरूपाचं हे शक्ती प्रदान करण्याचं कार्य हा अतिथी करत असतो. हे अतिथीचं कार्य हे सर्व गुरुचरित्राचं वैशिष्ट्य आहे. गुरुचरित्राची एक ओवी जो सांगावी ती अगाध आहे, विशाल आहे, अफाट आहे आणि अमृतानुभवाप्रमाणे अमृतमय आहे. त्याचे चिंतन करण्याचा योग या तुमच्या कृपेने आला. मी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. आपली